कृषक पुत्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. हा व्हिडिओ इरिगेशन संदर्भात आहे. पॉली हाऊस शेडनेट बोरची येथे पाणीचे नियोजन कसे करावे या संदर्भात असून इथून त्याची सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे. सेपरेट कनेक्शन. आता जसं की ही पाणी ते पाणी याच्यात आलं का? हे पाणी याच्यात आलं. इथून पाणी आलं, इथून या टाकीसाठी जी टाकी आहे साठी शेडनेटसाठी नाही त्या शे बोरचं पाणी ह्या टाकीत आलं. त्या टाकीत आलं. ओके, ती किती लिटरची कॅपॅसिटी टाकी आहे? 3000 3000 लिटर. बरं, हे पाणी कुठे गेलं आता? हे पाणी या टाकी स्टोअर होतं. हां, या स्टोअर होऊन आपण यूजला घेऊ शकतो आपल्या स्ट्रक्चरमध्ये पाहिजे तेव्हा. ओके. तर असं प्रत्येक स्ट्रक्चरला सेपरेट टाकी आहे आणि त्याला प्रत्येक याला सेपरेट वॉल दिलेली आहे. हे पाणी आलं. आता ही टाकी बंद करायचं. कॉक बंद करायचा. हे पाणी नंतर म्हणजे टाकी पहिला बंद. तिकडचं चालू करायचं, ज्या टाकीत पाणी सोडायचं आहे पहिला तो चालू करायचा, नंतर हा बंद हा करायचा. बंद करायचा. ते सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल आहे मॅडम. त्यानं ज्या टाकीत टाकी ही बंद करायच्या अगोदर ते चालू करायचं, नंतर हे बंद करायचं. नाहीतर काय पाईपलाईन फुटून जायला पाहिजे. चालू आहे. हा चालू आहे. आडवा केला की बंद. आता वर इकडे आता ही टाकी भरली. ओके, आता पुढचं ऐकून घ्या मॅडम. आता हे हिच्यासाठी आले आणि ही कुठल्यासाठी झाली? ही टाकी, हा, या इकडे. ही जी टाकी आहे त्या शेडनेटसाठी हे राऊंड टाईप शेडनेट आहे आपलं. राऊंड टाईप शेडनेटसाठी ही टाकी आहे. त्यानंतर इथं 2 HP चा पंप आहे. मॅडम 2 HP चा बघा, उघडून दाखवतो पंप जरा. 2 HP चा पंप आहे, ओके. मोनोब्लॉक हा पंप आहे. बरं, हा पंप काय करतो त्यासाठी त्या सांगा बरं. पंपाचं काम हे आहे की आपल्याला या स्ट्रक्चर मध्ये 2 सिस्टम आहेत इरिगेशनच्या. ओके. एक आहे फॉगर हा. जे ह्युमिडिटी कंट्रोल करायसाठी, बरं. आणि दुसरं इरिगेशन साठी आपण वापरतो मिनी स्प्रिंकलर. ओके. त्या दोन्ही सिस्टम या मोटरवरती रन होतात. बरं, ओके. तर काय होतं, या टाकीतून जेव्हा आपण मोटर चालू करतो, मोटर चालू बंद करायचं मोटर कुठे चालू बटन? करायचा स्विच त्या स्ट्रक्चर मध्ये, हा, ते नंतर ज्या त्या बरोबर. स्ट्रक्चर मध्ये आहे, ओके. ज्या त्या स्ट्रक्चर तिथून स्टार्ट केली मोटर, मोटर चालू होती. त्या फिल्टर मध्ये पाणी येतं. हा. हा सँड फिल्टर आहे. हा कुठला? सँड फिल्टर म्हणतो. ओके, हा सँड फिल्टर. 25 क्युबिकचं सँड फिल्टर आहे. हा. तर याचं काय वर्क आहे की जे तुमचं पाणी आहे, पाणी प्रायमरी फिल्टर करतं सगळ्यात पहिल्यांदा. म्हणजे मोठी जे मोठी मोठे घाण, dust मोठी घाण, असतील, पाण्यातली हा, मोठी घाण. मोठी घाण हे काढतं. हं. त्यानंतर पुढे आहे डिस्क फिल्टर. हा डिस्क फिल्टर झालं का? हा, बारकी घाण असते ना ती सॉल्ट वगैरे, डिस्क फिल्टर काय क्षार वगैरे सगळं. क्षार वगैरे निघून जातात त्यातून. त्या सँड फिल्टरला वरती हा वॉल आहे, तो डिस्क फिल्टर. आणि हा क्षार, हा त्याचा क्षार व्हिडिओ filter. व्यवस्थित करून घ्या. हा जो सँड फिल्टर आहे त्याला हा वरचा वॉल आहे, हा इनलेट साठी, म्हणजे जेव्हा आपण पाणी तुम्ही सोडणार आहे याच्यात पाणी सोडता त्यावेळेला इनलेट. हा हे करायचं. यशवंत इकडे ये. अरे तू मागे थांबलाय. हा इकडे याच्या दीपकराव आहे आणि राहुल नाही का? रे बघ, त्यात हा मॅडम हा वाला आहे ना, काय आहे, हे तिथून पाणी इकडे सोडायला हा वाला आहे, हा चालू केलाय हा जो वॉल आहे वरती दिलेला आहे, हा इनलेट साठी. याच्यावरती लिहिलेलं पण असेल. हाय हा बाजूला हाय लिहिलेलं. हाय. तर इथून काय होतं की हा जेव्हा चालू करतो पाणी यामध्ये येतं फिल्टर मध्ये. हा आता चालू सिच्युएशन, हा बंद इकडे होतो. ओके. हा चालू आहे. हा चालू केला की इथून पाणी येतं, त्यामध्ये सँड आहे, सिलिका सँड. ती काय करते, फिल्टर करते पाण्याला. फिल्टर होऊन पाणी डिस्क फिल्टर मध्ये जातं. ओके. डिस्क फिल्टर मध्ये जे बारीक डस्ट असतील ते फिल्टर होतात, तिथून पाणी स्ट्रक्चरला पुढे जातं. याचं सांग, याचं तर सांग. यामध्ये काय आहे की या वरचा हा इनलेट साठी पाणी सोडायचं असते, तेव्हा खालचा आहे जेव्हा तुम्हाला फ्लश करायचं आहे, आठवड्यातून एकदा फ्लश करावं लागतं. म्हणजे काय करायचं? फ्लश करायचं म्हणजे घाण काढायची बाहेर त्यातली. कुठून काढायची? चला, त्यासाठी काय करायचं, हे कसं करतो, चालू कर जरा. ही सँड फिल्टर, ही डिश फिल्टर. बारकी घालते ना. छोटी घाण. पाला पाकुळा क्लीन कचरा. कसं करायचं? आता चालू झालं. चालू मध्ये काय होतं, आता पाणी आपलं चालू आहे, जेव्हा तुम्हाला फ्लश करायचं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, खालचा योवाल चालूच ठेवायचा, हा वाल चालू करायचा आणि हा बंद करायचा वरचा. ते flush होतं. आंघोळ कचरा बिचरा काय असेल ते बाहेर निघून जातो. कचरा वगैरे. वरचा चालू करायचा. खालचा चालू करायचा, वरचा बंद करायचा. वरचा बंद करायचा. बंद का आता आपण बंद केलता तो पहिल्यांदा जेव्हा तुम्ही खालचा चालू ते करायचं लक्षात आहे ना? हे करता आलं लक्ष. हा व्हिडिओ मध्ये तेव्हा हा पहिला चालू ठेवला पाहिजे, तो खाली पहिला चालू करायचा. आता समजा ही पोझिशन आहे, बंद आहे तो. जेव्हा तुम्हाला फ्लश करायचंय
तेव्हा पहिल्यांदा हा चालू करायचा, मगच हा बंद करायचा, मग पाणी इकडे पाणी काय आणि मग हा चालू करायचा. म्हणजे काय होतं, खालून पाणी येतो येतात आणि फ्लश कराल. किती वेळ ठेवायचं करायचं ते? फ्लश व्हायला खर्चून जास्तीत जास्त 30 सेकंद फ्लश करायला, अर्धा मिनिट. सेकंद ते 1 मिनिट. त्यामुळे flush होतं. आणि हे किती दिवसातून एकदा करायचं शिवते हे किती Daily use दिवस मध्ये असेल हा. तरी, तर तुम्हाला आठवड्यातून एकदा फ्लश करायची गरज पडते. आणि तुमच्या पाण्यात थोडे क्षार आहेत तिथं, तर ते तपासून घ्या. जर त्या म्हणजे सारखं जर त्याला काय प्रॉब्लेम येत असेल तर एक 8 दिवसात, जर 8 दिवसात म्हणजे सांगितले ते 4-1 दिवसातून फ्लश करावं. ठीक आहे, करू का मॅडम समजलं इथलं. आता डिशला नाही का तसं काय बरीचला पण आहे त्याला काय होय फिल्टर स्वच्छ करा येतो का? ह्या खोलता येतो ना. 1 मिनिट बंद करा. हा तसा करायचा फक्त येतो. किती दिवसात स्वच्छ करायला लागतो काय बरं? आतनं स्वच्छ नाही करायचं. नाही काय नाही करत नाही ना किती नाही. दिवसात करायचं? महिन्या 2 तर महिन्यातून एक तुमचं 6 महिन्यातनं किंवा वर्षातनं कॉलेजवर आम्ही वर्ष 2 वर्षातून एकदा आपण करतो. आपण एक वर्षात एखाद्या वेळ माहित तर पाहिजे ना कसं स्वच्छ हम्म, करायचं. ते काय खोलायचंय तिथं वरचं यशवंत बघून ये बाळा. पाणी भरलेलं असेल त्यात आता. उडलं वगैरे उडणार नाही ते. एअर पकडतं ना. आता ती टाकी भरलेली आहे ना पूर्ण. हे असं पूर्ण निघतं का ते? जेव्हा म्हणजे बंद असतोय ना तेव्हा काय करायचं, पहिला खालनं पाणी काढून घ्यायचं. ते जेव्हा चावी चालू करतोय ना तेव्हा पाणी निघतो बाहेर. रिकामं झाल्यावर ऑन करून ठीक आहे ठीक आहे आलं लक्षात. ठीक आहे अडचण नाही तर तुला फोन करू आम्ही. व्हिडिओ कॉल करू. हा व्हिडिओ करू. हा? पण मग हे ओपन करून मग काय करायचं? पाणी कसं काढायचं? ओपन त्यातलं काहीच करायला लागत नाही. वर्षात एकदा फ्लश करायला, म्हणजे वर्षात नाही. घाण काढायची. ते पण कधी, जर तुमचं नदीचं पाणी असेल तर आता आपल्याला नाही आता खालचं पाणी वरून कुठे खाली इथं आहे का खाली कधी झालं? आहे ना ओके. पाणी तेच इकडे येतं. बरं बरं. ठीक आहे हा ठीक जो आहे डिस्क फिल्टर आहे तो पण खोलता 8 येतो. दिवसातनं एकदा वॉश हो, करायला. हो. 8 दिवसात निघतं ना. हा ते येत काढायला काय नाही त्याला काय नाही ते हे गट्टू असते त्याच्यात. ह्यो फिल्टर आहे. ठीक आहे कर बरं बाबा. तर आपण दाखवता आम्हाला तुमचे टेक्चर चाललं दाखव. एका ठिकाणी दाखवतो मी वॉश करायचं. मामा, आता समजा थोडंसं आपली चर्चा चालली तर हे इथलं हे बटन असं बंद करून थोडं व्हिडिओ हा ती काढायचा त्यात हात घालायचा. हा, ते गाणे आहे. हा. त्याचं काही डस्ट आहे. त्याला काही केमिकल वगैरे वापरायचं का? काय नाही नुसतं हाताने चोळायचं. कॉलेजवर करतो आणि ते हे करायचं त्याला काय नाही अडचण. ते आपलं पाण्याचं आरो येतं ते फिल्टर, हा. ते याच्यासाठी ते काय हे किती दिवसात करायचं साधारण? ते पण 8 दिवसात नाही. 8 दिवस. ते काय नाही 4 दिवसाला केलं तरी चालतं. यशवंत लक्षात आलं ना? डोकं जाईल ना तुला? ते काय खाल्ला कॉकनी पाणी कमी करून घ्यायचं लेवल आणि नंतर हे करून घ्यायचं ते पाण्याने ते चला आता ते काय करायचं आता मी फीडच्या भरलं जाऊ आपण. बरं हे काय आहे? हे काय आहे? हा ते सांग जरा. हा ते यशवंत ते बघून घे. डिस्क फिल्टर मधून पाणी आलं हा आपण खाली येतं, हा ते एनआरव्ही लागलेलं आहे. हम्म, एनआरव्हीचं काम काय आहे, हम्म, जे तुमच्या पाईप मध्ये पाणी आहे हम्म, ते मागं फ्लो होऊन देत नाही. हम्म, पाणी पाईप मध्ये साचून राहतं, म्हणजे जेणेकरून तुम्ही जेव्हा चालू कराल हम्म, पटकन आत इरिगेशन चालू होतं. हम्म. त्याच्या पुढे आहे एआरव्ही, एअर रिलीज वॉल. हे हा, तो एअर रिलीज वॉल आहे. हम्म, तो काय काम करतो, जे पाण्यामध्ये जो एअर आहे हम्म, तो एअर सगळं काढायचं काम करतो, हम्म. जेणेकरून पाईपलाईनला चांगली लाईफ भेटते, फुटाफुटीची काय भानगड होती. हम्म. त्यानंतर हा जो आहे त्याला डोजा पंप म्हणतात, वेंचुरी. हा वेंचुरी. हा तर ही फर्टिगेशन जेव्हा तुम्हाला खतं सोडायची असतील हम्म, तेव्हा हिला पाईप आहे, तुमचा टँक असतोय जो फर्टिलायझर सोल्युशनचा टँक असेल त्यामध्ये ही पाईप आपलं सोडून ते द्यायची. पंप जर ठेवला तरी चालतं. हा, कालवायचा खताचा पंपात पंप हे ठेवला करायचं तरी चालतो. पंपात वरून पाईप आणि- ठेवायचे. हम्म. आणि हे वालचं काय आणि हा वाल आहे आपोआप ओढतं का ते हा? हा, ओढतं, हा, ओढतं. आपोआपच ओढतं. जेव्हा तुम्ही टाकीत सोडताय तेव्हा तुमचं पाणी किती सोडताय, म्हणजे खत किती सोडायचंय त्या हिशोबानं हा कमीत कमी अर्धा चालू ठेवा. अर्धा वाल केला की पाणी ओढायला ऑटोमॅटिक चालू करतो. चालेल ठीक आलं नाही. चला आता पहिलं प्रत्येक स्ट्रक्चरला सेमच आहे, ही सिस्टम सेम आहे.
आता मी तिथे बोलला सपोर्ट नाही नाही हे इतकं हलतंय तर त्याला थोडं support करू करू राऊंड टाईप झालं आणि हे याच्यासाठी सगळं हा. बर चला आता हे सांगा आधी तिथे ना इथं पहिली 20 मिनिट बसतो 20 मिनिट बसतो काही करून मध्ये जरा stick करत तर जा. बघून सगळं चला आता वेळ घालू. चल दाखवून घ्या जाऊ दे. चला या यशवंत चला यशवंत आणि दीपक नाही रे आपण काय बघू दोघांनाच करा दे. दोन सिस्टीम आहे ना आणि पॉवर गार्ड इंचार्जचा स्ट्रक्चर आणि सपोर्टिंग सौजत काय पण लढत मॅडम लागली मदत आता हे काय झालं वरचं वॉल चालू कर. हा, वरचं चालू करा आणि खालचं बंद कर. चालू करायचं कोणतं आहे आता ह्या रेंज मध्ये राहणार असा हे काय आहे? 40 आहे ना ओपन फ्लोर खालचा बंद खालचा बंद कर जा भाऊ. इंडिकेट करते इंडिकेट आहेत हे आहे आपलं करा रेकॉर्डिंग करा आणि BP. तोंडी पाटील करा हे रेकॉर्डिंग जर पाणी पडताल दिसून सगळं करा हम्म. हा करा चालू करल्यापासून करा चालूच आहे हे पॅनल आहे हा कंट्रोल पॅनल ओके हा आपले प्रत्येक स्ट्रक्चर यशवंत पुढे ये. पॅनल आहे तिथं यात काय आहे दीपकराव पुढं तिकडं फेज इंडिकेटर आहेत सगळे आपली 3 फेज कनेक्शन आहेत रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही तर याला 3 फेजचं 3 इंडिकेटर आहेत आणि जेव्हा आपल्याला चालू करायचंय असा कॉक फिरवला चालू होतो ओके आता चालू झाल्यानंतर फ्लश केल्यामुळे थोडा टाइम लागेल हम्म. पाईप मध्ये पाणी आलं की वर सगळे फॉगर चालू होतात आता कुठलं आता चालू आहे ही चालू केलं तर आता वाला आहे ना आता इथं यशवंत काय- बघून हे बघून घे हा तिथनं जेव्हा तुम्ही नाव फिरवाल हा. तेव्हा पहिला इथं एक तरी वॉल चालू पाहिजे कोणता हा, तरी बरोबर. दोन्हीतून. हा. ते पहिला बघून घ्यायचं आणि नंतर वॉल चालू करायचं हा. यशवंत दीपकराव लक्षात आलं का दोन हवा पहिला आला, वॉल एक चेक वॉल- करायचा check एक वॉल नंतर चालू पाहिजे मगच मोटर चालू करायचं नाहीतर पाईपलाईन फुटली समजा ह्याला काय होतं की हा आहे वरचा वॉल जो फॉगर साठी हा. त्यानं फॉगर कंट्रोल होतात बरं, चालू की झाले का फॉगर चालू व्हायला लागले हा हे फॉगर ते इथं आपण हे पाणी आल्यामुळे जर थोडस हे झालं ना हा होय फॉगर दिसत का फॉगी सिस्टम गरम झालं ते एकदा येऊन हा, 10 मिनिटं येत जा छान आहे ना उन्हाळ्यात दिवस आहे त्याचा फायदा करा उन्हाळ्यात दिवसात आहे मॅडम सगळे हिताचे येतील सर सगळ्यांना कसं नाही हे काय नाही पुढे बघा अजून पुढे लय भारी बर फॉगर झाली फॉगर बंद हा आता मी आणि त्यानंतर मॅडम बघून घ्या मी डिस्प्लेन केलं आता बघून घ्या. आता वरचे आता हा, त्याला काय करायचं आता पहिला खालचा जेव्हा वरचा तुम्हाला उघडा. हे फॉगर चालू झाले जेव्हा तुम्हाला इरिगेशन करायचंय ते फीदार दिसतो ते फॉगर दिसतो ते दाखवतो दाखवा मॅडम. प्लांटेशनला जेव्हा इरिगेशन करायचंय इरिगेशन साठी आपण यात मायक्रो स्प्रिंकलर दिलेली हा. मायक्रो स्प्रिंकलर जेव्हा चालू करायचे हा वॉल आहे खाली द्यायचा तू पहिला बॉल फिरवायचा पहिला वॉल चालू करायचा त्याला वरचा बॉल बंद हा वॉल करा चालू करायचा नंतर हा बंद करा बंद करायचा आले बघा आता पेरा लागले चालू झाले दोन्ही एका वेळेस नाही करता येत ना. प्रेशर भेटणार वरचं नाही. किंवा Pressure भेटणार. खालचं. नाही भेटल याला बघू आपण काय मार्क काढू आपण एका वेळेला दोन्ही चालू शकतो आपण आरामात बघू त्याला मोटर फक्त मोठ्या एचपीची पाहिजे मोटर एप्रे आणि सेपरेट हा पाणी जादा लागेल काय करू माहिती बर हे किती वेळ चालू ठेवायचं हे अर्धा तास एक दिवस श्रमदान हे करून टाकीची कपॅसिटी जी आहे आपल्या ते 15 ते 20 मिनिटं चालतं फक्त नाही त्याला काय करू आता तळ भरलं ना आम्ही तुमचं जर तो direct continue flow कंटिन्यू करणार. असेल फ्लो कंटिन्यू चालू कंट्रोल फ्लो करणार आहे टाक्या कंट्रोल भरायची करणार नियोजन आपण तिथून डायरेक्ट एक मोठी मोटर बसून हा, सगळं बरं, दोन सांगा दोन ना. फॉले ॲट अ टाइम चालले पाहिजे वरचं बंद केलं खालचं वरचं बंद केलं खालचं कसं चालू करायचं म्हणून मी काहीच बोलाय आता काय करायचं जेव्हा तुम्हाला खालचं चालू करायचं असते हा आता मगाशी हा वॉल चालू होता बरोबर जेव्हा तुम्हाला खालचं इरिगेशन चालू करायचंय पहिला खालचा वॉल चालू करायचा समजा बंद आहे त्याला पहिला चालू करायचा नंतर हा बंद करायचा खाली इरिगेशन चालू झालं आधी चालू करायचं फक्त बघायचं जेव्हा पण तुम्हाला पाणी जिथं चालू करायचंय पहिला चालू करायचं नंतर बंद करायचं बरोबर आहे. हे सगळ्यात येतो का यशवंत पहिलं चालू करायचं वाल काय नाही बघा ना पाणी मस्त एकदम काय बरोबर मला आहे हे ना? आपल्या तिकडे नसते ती पहिलं चालू करायचं तिकडे जायचं ते नंतर इकडे बंद करायचं असं आहे ते महत्व नाही सगळं पाईपलाईनची वाट लागेल मग माणसांना काय काम आहे हा? माणसांना काम मग वाही गवत वगैरे काढायचं चला चला करू का बंद बंद करू का एक स्ट्रक्चर झालं टाक्यांच्या पासून त्या स्ट्रक्चरला इकडे पाईपलाईन गेली हे जे पुढे युनिट दिसते इथून अशी इकडे गेली आणि जे तिकडचे 2 स्ट्रक्चर आहेत मिस्ट युनिटला तिथून गेलेली ती पुढे जी दिसते तिथून तिकडे तुम्ही स्टेनिटला गेली त्याचं आणि त्या 2 स्ट्रक्चरसाठी त्या मिस्ट युनिटच्या बाजूने तर खोदलेली खालून
20 युनिटच्या कॉर्नर पर्यंत तिथं गेलेले आहे. तिथनं पुढं त्याला एक आणि इकडे यावं फ्लॅट नाही रस्त्याच्या अलीकडून का पलीकडून अलीकडून अलीकडून इकडंच गेले अलीकडून हा तिथे टाकीत गेले ठीक आलं लक्षात. आणि ह्या बाजून केबल आहे हे का ह्या बाजून केबल आहे इकडच्या साईडला केबल केबल आहे आणि ह्या बाजूला हे आहे पाईपलाईन ह्याला केबल आहे बर दोन्ही मोटर सोबत चालू करता येते का या होय ही पण आणि ती पण दोन्ही सोबत चालू करता येतं का हा दोन्ही स्ट्रक्चर एक वेळी चालू करू शकतो. बर फक्त एका स्ट्रक्चर मध्ये डबल इरिगेशन करता येते. हा बर हा हे महत्वाचं आहे. आता यामध्ये पण का हो? तेच आहे हं? शिंदे? हे त्याला पाईप टाकायचे आर्थिंग आहे त्याला त्याला अर्धिंगचे काही नाही का? आर्थिंग त्याला तरी पण काहीतरी करू आपण काय लावून लागलं लावून टाकतो. चला चालू करून द्या आता हे आता हे आहे ना मॅडम हे तयार करून यांना देऊन टाका नाही ठेवायची त्यांना. आंबा ते ठेवायचा आंबा पेरू डाळिंब आता तुम्ही डाळिंब नाही का डाळिंब इकडे नाही सांगितलं डाळिंब इकडे नाही डाळिंब फुटणारच नाही डाळिंब बाहेर एवढं ठेवायचं ह्याचं आपलं सावली. डाळिंब बाहेर ठेवू सावली कुठे असं त्यात आहे तेच इरिगेशन सेम या स्ट्रक्चरला आहे. स्प्रिंकलर त्याची आणि wall- फॉगर wall कुठं? ह्याचे wall त्याचे वॉल तिकडे आहेत. कुठं? आणि ते दाखवून घे, यशवंत दाखवून तिकडे तिकडे येते का त्याचं या यशवंत हा बघा आपण माहिती चालू आहे तुला? हा बघितलं हा बघितलं मोटर चालू केलं की ते चालूच आहेत का आता याचं नाही भारी आहे याचं हा? याचं नाही प्रेशर आहे त्याच्यापेक्षा हा इकडे जर टाकी टाकी मोठी तेवढीच आहे ते कसं होतंय स्ट्रक्चरचं हे असं लांब रुंदी कमी आहे लांबीला जास्त असल्यामुळे काय आहे हा. पाणी एकसारखं प्रेशर लागते हा, चौकोन याची स्क्वेअर टाईप झाले ते प्युअर टाईप हे आई टाकून झाले त्यामुळे पाणी पण किती छान आहे होय. पुण्यात महाबळेश्वर हा? पुण्यात महाबळेश्वर. हे इकडे बघा मॅडम ही जी सिस्टीम आता बघताय ना 2007 साली राहुरीत पहिल्यांदा मी केली ती सिस्टीम ही मे महिन्यात कुलगुरूच्या हस्ते उद्घाटन केलं करणार आहे. सगळं मिनी स्प्रिंकलर खाली वरनं फॉगर वगैरे सगळं Yes, sir. देशमुख साहेब उद्घाटन केलं नाळ पडला असं भिजल्या आणि मिटिंगला गेले डायरेक्ट आरआरसी मध्ये जाऊन सगळ्यांना म्हटलं सगळ्या जायचं तुम्ही काय म्हटलं इसी मध्ये बसाय गोंधळी म्हणली उन्हाळ्यात तर पाऊस पडला तिकडे बघा जाऊन सगळ्यांनी ती 7 तारीख तिथूनच पाक फिरावं लागेल खायसाठी. हा कॉल कॉक तिथून फिरवलं. छान आहे बंद मिनी करायचं स्प्रिंकलर पहिला. करा बंद करायची गरज नाही कुठून फिरवायचा काय करायचं पहिला खालचा वॉल चालू करायचा आणि वरचा बंद करायचा. तर ही चालू मिनी स्प्रिंकलर चालू दाखव ना चालू करू मला आणि हे चोकअप वगैरे होतात का काय होतात ना. होतात ना. होतात फक्त त्याला याला, ऍसिड वगैरे सोडायचं फर्टिगेशन तुम्ही करताय खत जेव्हा सोडताय तेव्हा एक प्रिकॉशन घ्यायची की यातूनच खत सोडायची म्हणजे बरोबर यातच आहे. वॉल पाहिजे चालू स्प्रिंकलरचा फॉगर मधून खत सोडायची नाही खालच्या ह्याच्यात खालच्यातूनच खत सोडायची याची मिनी स्प्रिंकलर म्हणून खतं त्याची ती पण पाण्यात विरघळणार आहे ते water soluble हा सगळं. वॉटर सोडून हे बघा हे असं चाललंय याला काय म्हणायचं मिनी स्प्रिंकलर Sprinkler खाली Mini sprinkler. आणि fogger. बापरे चालतात एका वेळेस सगळे चालतात काय अडचण नाही. ही बघा काय पाणी द्यायची गरज नाही काय 3 नाही मीटरचा एरिया कव्हर करतात ह्या स्ट्रक्चर मध्ये डबल इरिगेशन चालतंय हा, याच्यात चालतंय बघा ना बरोबर चालू आहे असं चालू आहे सगळं तिकडे बंद करून लिहायचं. उन्हाळ्यात सोय अशी झाली पाहिजे हा? ते जे पाणी उन्हाळ्यात अशी सोय झाली उन्हाळ्यात पाहिजे असं एक तासभर चालवलं की बघा ना किती छान आहे बघा ना झाडं म्हणजे मला काय म्हणायचं होतं, याच्यातून खतं द्यायची, नाही का? ठीक आहे ते तिथेच पंप तिथेच ठेवा मॅडम, लागेल, त्या पंपातून आता उद्घाटन कर ही पण स्ट्रक्चर इथं घाण कच्ची हे- बंद करा बंद करा ते दाखव, मस्त आहे. दोन्ही स्ट्रक्चर आपली दिसतात घालतात. भिजलं इथं काय होय. सेपरेट नाहीये ते असं होय उद्घाटन असं दाखवू आता जर कुलगुरू साहेब आले तर हे स्वच्छ करून सगळं दाखवा हे ते. हा, रोपं बिपं थोडीशी ठेवलेली खत सुरुवात टाकून सगळ्यात केली. एक नंबर स्ट्रक्चर आहे हे हे तुम्ही मला उद्या तयार करून द्या परवा दिवशी रोपं ठेवून देतो हे छान वाटतं. हा? आणि त्याचं मला वाटतं लेवल नाही त्यामुळे नाही लेवल नाही ते लेवल करायचे आता आता ते केलं शिवतेजने सांगले आहे इकडे बाजूला कोणा जेसीबीला उद्या लेवल 2 दिवसात लेवल होते इतके दिवस आम्ही- डायरेक्ट बोलता येत नाही ते. नाही कोणतं केलंय का हाय आयडिया केलंय सीसीपीएच म्हणतात सीसीपीएच म्हणजे क्लायमेट कंट्रोल पॉलिहाऊस पॉलिहाऊस सीसीपीएच क्लायमेट कंट्रोल वातानुकूलित शेडनेट हरितगृह. हरितगृह म्हणतात वातानुकूलित हरितगृह हरितगृह वातानुकूलित हरितगृह म्हणतात सीसी काय सीसीपीएच हरितगृह त्यामध्ये हरितगृह हो हरितगृह हो म्हणतात हो ह्याला हरितगृह म्हणतात शेडनेटला पण म्हणतात याला पण हरितगृह हरितगृह म्हणजे हरितगृह. त्याचं चला. काय क्लायमेट कंट्रोल आहे तिथं तुम्ही जे पाहिजे ते क्लायमेट कंट्रोल करून ठेवू शकता फॅन पॅड त्यासाठी शेडनेट मध्ये काय करतो आपण फक्त तुम्ही टेम्परेचर काय करू शकता कमी उन्हाळ्या दिवसात कमी करू शकताय शेडनेट हाऊस मध्ये तर हे तसं नाही याच्यामध्ये तुमचं फॅन पॅड आहे ही पॅड आहे ती ते फॅन आहे ती त्याला म्हणजे याच्यामध्ये जेणेकरून ह्या असं स्ट्रक्चर कशासाठी वापरतात माहिती का जे हायली प्राइस ज्याला बाजारात जास्त किंमत राहते
वातावरण क्लायमेट लागतं. उदाहरणार्थ कार्निशन किंवा गुलाब, एक्सपोर्टसाठी गुलाब करतात, त्यासाठी ऑर्किड ही जनरली असे जे हाय प्राइस क्रॉप आहेत ते क्रॉप जनरली याच्यामध्ये वापरतात. जरबेरा याच्यामध्ये क्वालिटी मिळते, एक नंबर क्वालिटी. किडी नाही, रोग नाही, काय नाही, व्यवस्थित फवारणी जे वगैरे पाहिजे केली ते जाते. तुम्ही पाहिजे ते जसं पाहिजे तसं पाहिजे ते घेऊ टेम्परेचर मेंटेन करतो आपण. तिकडे नाही का आपल्याकडे असं? ते कशावर करू तिकडं शकतो? नाही, तिकडं नाही. यायचं floriculture. फॅन आणि पॅड हे सगळं ते हे काय कमी जास्त करू शकतो का? कमी जास्त करू शकतो टेम्परेचर त्याच्यावर? ठीक आहे, चला आता चालू. थांबा टेम्परेचर कमी जास्त करायचं शिकवा. Medical mode ठेवलेलं. 2 मिनिटं या. कर्म ठेवले ना बाहेरच्या कर्माच्या सर इकडे या 1 मिनिट सगळे या 1 मिनिट. असू दे, हाय आम्ही सांगतो. फॅनच सांगायचं तुम्हाला या. आणि चौधरी जावेद हे कंट्रोल पॅनल आहे, हा म्हणजे पूर्ण सीसीपीएच ह्याच्यावरती कंट्रोल होतो. त्या कंट्रोल पॅनल मध्ये काय आहे की आपले फेजचे इंडिकेटर आहेत, सगळ्यामध्ये कॉमन आहेत तसे. कोणती पेज आहे नाही इथं समजते. त्यानंतर आहे आपला टेम्परेचर आणि ह्युमिडिटीचा मीटर, म्हणजे इथं तुमची टेम्परेचर किती आहे हे वरती जर बघितलं टेम्परेचर दिसतं, 31 आहे खाली येतं ह्युमिडिटी. ह्युमिडिटी, ते दोन्ही इथं दिसतं. आणि हा जो आहे हा स्विच आहे तुमच्या इरिगेशनचा, पंपचा. यशवंत तू महत्वाचा आहे. हा. आणि हा जो आहे हा फॅन पॅडच्या सिस्टमचा आहे. हा आता ऑफ मोडला आहे. दोन्ही ऑफ मोडला आहेत. हा तुम्ही on- नाही नाही, ऐक माझं यशवंत मार्कर आणून इथं लिहूनच ठेवायला आहे. इथं असं कशाचा इथं खाली लिहून ठेवू. मोटरचा तो फॅनचा आणि हा फॅनचा आता इथं जे आहेत हा. ते खाली सगळे हे फॅनचे आहेत. बरं, आता काय करायचं, चालू करून दाखवू एक आता. हा, आता हे काय आहेत खाली फॅनचे फॅन, इथं 8 फॅन आहेत आपल्या या स्ट्रक्चरला. तर 8 फॅनचे 8 स्विच सेपरेट आहेत. आणि एक पंप, हा पंप म्हणजे कुलिंग पॅड, तो तिथला कुलिंग तिथला. पॅड त्यातला त्यात जातो. तो हा पूर्ण खाली आहे. हम्म. तर जेव्हा आपण चालू करतोय, फॅन 1 चालू केला, फॅन 1 चालू, 2 3 4 5 6 7 8 आणि पंप, सगळे फॅन चालू झाले. सिस्टम सगळी चालू झाली. आता बघा कोणतं पंप on झालं? एक मिनिट सर. नाही, मग इथे चालू करा. एक मिनिट सर का चला फॅन करू चालू. चला चला. कुठे इथे फॅन, ते फॅन चालू आहेत का? हे फॅन चालू आहे. हे पहिले फॅन चालू केले आता. अरे बाप, कसलं गार वाटतंय बघा ना. कसलं गार आहे ना, लगेच गार झालं बघ लगेच. तेच. ते पंपचं एक बटन तुम्ही सांगितलं ते कोणतं? हे cooling fan. बापरे, होय कसलं गार वाटतंय. अनिता बरं आहे, उन्हाळ्या दिवसात सगळी म्हणाल सर इथंच काम द्या आम्हाला. होय, अजून करू थांब जरा. हे शिवतेज हे पहिलं हे चालू कर की बाळा. आता हे चालू कर, पॅड पण चालू कर. पाणी आणि त्यात पॅड चालू कर. पॅड अजून गार, याच्याविषयी गार होईल अजून बघा. आता हे यशवंत बघून घे बाळा ते. त्या 7 फॅनच्या शेजारी कुलिंग पॅडचे खालचे. यशवंत बघून घे. इथं मोटर आहे का याच्यात पाणी हा, जाण्यासाठी? मग मोटर आहे त्याला सप्लाय करणार. ठीक करू आता. काय आपल्याला त्यांनी काय अर्धवट केलं सगळं, काय काय गोष्टी पाईपलाईन टाकून घेऊ आपण त्याला. झालं चालू. हा, त्या ते बोललं झालं बघा. आता ते कुठं? उद्योग घुसलाय. हा, याला कोण म्हणते बघा. त्याला पण पाणी आपल्या सगळ्यात नदीच पाणी म्हणून घाण वास करायला जोडलं ना. नदीच पाणी टाकलं त्यामध्ये आणि म्हणून ते बंद केलं. पुढे आहे मंदिर गेलाय. हे बाळा यशवंत बघ जरा पुढे बाबा. नाही बघ जरा बघ बघ केलंय वाटतं. बघ ना, प्रोग्राम करतील ना अजून. जपून बाळा बघ. हे जेव्हा तुम्ही व्यवस्थित वापरायचं. याची माहिती सांग चल. शिवतेज बरंच आहे. याची माहिती सांग. काय आहे ते? नाही बोलायचं आपण लगेच. मॅडम, याचा उपयोग काय सांग चल. त्याचा उपयोग टेम्परेचर कंट्रोल. काय रे? टेम्परेचर कंट्रोल होतं ना याच्यावर. हा, हे काय करतं? हाईट जर थंड हवा low आहे. आहे, हा low करतं. हाईट जर हात हाय असेल तर याच्यामुळे low होतं. ऐका, हे ऐकून घ्या आता. हे फॅनपेड सिस्टम आहे.
लाव 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 ते लाव त्या ते बरोबर ते फाटले ते फाटके बसवले त्या शिवते बरं असू दे चल हा हा बघा आता आपण बसवू आता आता आपलं काम आहे त्याचं काम संपलं आता तो निघाला तर कधी येणार साधारण प्लॅन आहे त्याचं चल हा यात काय आहे पॅड आहेत फॅन आहेत क्लायमेट कंट्रोल करायसाठी फॅड काय काम करतो थंड हवा आत ओढायचं काम करतो थंड हवा याच्यावरून आत येते आणि फॅन हवा बाहेर खेचायचं काम करतो त्यामुळे टेम्परेचर आपलं मेंटेन राहतं ते मध्ये सगळं गार नाही. वाल आहे बाहेर बंद वेळ लागली. प्रत्येकाला वाल आहेत ना वाल आहे वाल आहेत वाल आहे. वाल आहे ते मग दाखवतो बाहेर चालू चव- वाल चालू आहे वाल सगळे. चालू आहेत मला हिशोब बघून वाल चालू सगळे तर चालू बंद चालू. हा मग ते वालचं बघून ये सुधार सगळे बोलू मग ते जरा बाबा आज आहे तो नाहीतर चोर म्हणतील आम्हाला तुम्ही बघले नाही का ते का भिजत नाही वाल बंद आहे का काय केलंय ते नक्कीच पाच कोटी नाही. आपल्याला या बोर्डवर बोलायचं. त्यांच्या जवळ गेले अजून करायला त्यांनी तिथे गेला ते गरम हवा बाहेर तिथे आतमध्ये येत नाही. फॅन गरम हवा आतमध्ये. उन्हाळ्यात झोपायला चांगले बरं का हा पॅड आहे ते वरतीमध्ये लावावं लागतं. म्हणजे किमान जर तुम्ही यूजमध्ये नसेल तर आठवड्यातून किमान एक दिवस चालू करा चालू करायचं. जर ते असं एकदा जर सुटले आणि जर परत कंटिन्यू महिना दोन महिन्यानंतर बंद व्हायचे तर ते काय होतं ओलं झाल्यानंतर मोबडतं तर ते कुदर चालू होतं. तर ह्याला काही कसं ह्याला पाणी जर मार फुटलं तर चालेल ना गरबड असतो. काय करायचं? वाच वाच खाली आला. त्याला जे पॅड आहेत त्याला ते तुम्ही 2 वर्ष तरी लावू शकता. जर यूज मध्ये कंटिन्यू असं पाणी बरोबर तर 5-6 वर्ष राहील. हा चला अलीकडचं काय प्रॉब्लेम हा नाही आला कॉक खेळत. हा नाही हे पण कर हे चालू असू दे नाही असू दे कर चालू ते पण सगळं असू दे बघा इथला काहीतरी ओळखा प्रॉब्लेम आहे बघे करू ते चालू आहे ना यशवंती बाहेर बघ ना पॅड चालू आहे आता आहे माझं सगळं चालू आहे हे चालू आहे ते चालू आहे मिनिशन करून पण कर चालू बघा हा कॉक करू जरा हा शूटिंग करा जरा चांगलं जरा येतो जरा मामा मोबाईल भिजन आंघोळ घालू का हो का? आहे बघा मोबाईल आता बघा कसं आहे कसं बघा ना मॅडम आता छान वाटतंय बघा नाही हा लय छान वाटतंय हा? छान वाटतंय तळ्यातल्या पाण्यात नको नाही हे नाही हे तळ्यातलं नाही पाणी फक्त त्याचं तळ्यात हे चांगलं पाहिजे आपल्या बोरचं पाणी हो अहो, ते मोठ्या टाकीतलं पाणी त्याला फक्त ते छान पाणी म्हणून सोडतं. तर आम्ही सगळे इकडे नाही, 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 चांगलं पाणी आपलं पाणी बोरचं पाणी याचं रेकॉर्डिंग करा जरा तुम्ही जाऊन या बरं तिकडे झालं बाबा अहो तर सकाळी फोन करते त्याला मी आपला फोन आलाच नाही का तो ठीक ठीक आहे ठीक आहे तुम्हाला फोन करत होतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सांगतो ओके शूटिंग जरा करा जरा मामा केलं का यशवंत जा ना जरा आधी मोबाईल यशवंत जा का जरा. हे काय होते तर तिकडच दिसतोय तिकडं नाही पडलं पाणी रे. एवढं पाणी कसं आहे आणि आठवड्याला परत चालू करत जावं लागेल प्रत्येक आठवड्याला रे का जा ना मदत हा पुरेपर्यंत झालं. एकदम उरलं लांब यायला वेळ लागतोय ठीक आहे बघितलं ना ओके काय अडचण नाही ना
रेखा चला याला काय म्हणतात सांग बाबा. कोपऱ्यात जा आणि वॉल आहे ना जो बंद आहे चालू करा आणि चालू आहे ते बंद करा. तिथंच उभा आहे. इथे सांगतो दोन चालू होते. मॅडम आपण करून घेतो काय तुमचं कसं फिरतंय पॉवर मॅडम हो पॉवर हा मॅडम सर आले कंपाऊंडर दुसरा तो मला देतो म्हटला हे काय करा इतर कट मारू म्हटला कमीत कमी शिवसेनेनं सांगले बजेट मला 25,000 मध्ये सीसीपीएच हे मिनी स्ट्रक्चर आहे. नाही सांगतो याचा काय फायदा माहित का आता त्याच्यात फरक आहे सांगतो. सीसीपीएच मध्ये आपण खाली मिनी स्प्रिंकलर बसवलेत वरून काय फॉगर आहे ती याच्यामध्ये खाली मिनी स्प्रिंकलर नाहीत याच्यामध्ये काय आहे ती फॉगर आणि दुसरं एक सिस्टीम आहे मिस्टर म्हणतात त्याला मिस्टर म्हणजे मिनी फॉगरचे जे ड्रॉपलेट पडतात ना त्याच्यापेक्षा अजून मोठे असतात हा ते भरतात मिस्टर आणि त्यामुळे काय होतं की याच्यामध्ये ह्युमिडिटी वाढायला त्याच्यापेक्षा याच्यामध्ये आपण ह्युमिडिटी चांगल्या प्रकारे वाढवू शकतो त्याच्यापेक्षा हे भारीतलं स्ट्रक्चर आहे बिस्टिंग हे जनरली कशाला रुटीनसाठी जर्मिनेशनसाठी मुळ्या फुटायसाठी हे स्ट्रक्चर चांगलं आहे. याला नाव काय मिस्ट युनिट चेंबर म्हणतात त्याला. तर हे रुटीनसाठी मुळ्या फुटासाठी बी उगवायसाठी वापरतात आणि ते कलम सक्सेस होण्यासाठी ते ग्राफ्टिंग वगैरे ग्राफ्टिंगचा अभ्यास कलम का कोल्हे पाटील त्या जर अभ्यास कलम केला ना 100% सक्सेस कलमच फेल जाणार नाही त्यामध्ये फेल जाणार नाही तुमचं त्यात कलम. आणि याच्यामध्ये प्युरो आता मी सांगतोय त्यांना प्युरो ज्या पद्धतीने केला त्याने ना 95% सक्सेस प्युरोमध्ये मिळते त्यांना. रूट ट्रेनर आणायचे याच्यावर टाकायचे रूट गुटी कट करायची रूट ट्रेनरमध्ये टाकायची याच्यावर ठेवायची आणि याच्यात एक महिनाभर ठेवायची आणि ती नंतर पिशवीमध्ये भरायची 100% सक्सेस फेल जाणार नाही कुठे. मुली नसली एखादी गुटीला तर ती मुली फुटणार इथं त्याला असं आहे ते एवढाच फायदा चालू केल्यानंतर ऑर्नामेंटल हे ऑर्नामेंटल साठी कटिंग हे ते दोन्ही स्ट्रक्चर ऑर्नामेंटल साठी सर आपण मला एक सांगा हा. आता हे बेड इथपर स्किप करा हे बोला की तुम्हाला काय बोलायचं ते सांगा बोला परत हे कट इकडे करून कशाला द्या. यायचं? हे इकडे स्प्रिंकलर इकडे माणसं बसायला आणि समजा एक्स्ट्रा मटेरियल जर राहिलं तुमचं एक्स्ट्रा मटेरियल बेड तिकडे करू शकतो ना आपण एखादा इकडे असा एक उभा बेड करू शकतो ना आपण अजून समजा आपली जागा कमी पडायला लागली स्पेस असावा रिकामा म्हणून ते हे बघा मॅडम इथून एवढा आपल्याला स्पेस झाला इथून जायला असं आपण लांबडा बेड तिकडे एक 2-3 फक्त इकडे इथपर्यंत नको. तेवढं अंतर सोडायचं तेवढं एक कंट्रोल बेड करू शकतो ना आपण आणि त्याला. प्रिकॉशन हा. की या फॅनच्या जवळ जेव्हा चालू असतो वन डे बेड एवढ्या घेऊन जवळ जायचं वन नाही घेऊन जायचं नाही. वन डे आत ओढतोय. ओढून घेतो डायरेक्ट आत ओढतोय चलो जाळीतून आत कसं काय जाईल नाही हाय. जाळीतून जात नाही त्यासाठीच जाळी लावल्या पण तरी जाणार ओढू शकतो ना ते. गरम जाते त्यात जाणारच ना Precaution. कोपरा बिपरा गेला मला डेमो दाखवायचा का तुला? कर कर चालू हा दाखवा मॅडम मोडणी देऊ राहू दे मॅडमला इथं उभं राहू दे काय पण अरे माणूस भ्यायचं नाही हे पण चालू करा फॅन आणि पॅड चालू पॅड पण चालू किती चालू केलं चालू झालं का हा चालू झालं दिसतंय ना ते. आणि मला काय म्हणायचं हे पेन आपण फॅनचं इथे पॅडचं तिकडे आहे का अरे हो मॅडम ओढणी नाही गेली ओढणी नाही गेली बघा आता ओढून घेतलं दिली नाही हे बघा ते. काडी टाकली म्हणजे माणूस तिथं अटकू शकतो मरणार नाही नाही ते फालतू ओढणीवर गेले. माणूस हे किती बाय किती हे 560 स्क्वेअर फीट आहे ते 1028 ते 1028 आणि हे 10 बर ह्या मला बेडवर किती हे बसतात रोप बसतात किंवा हे बसू शकतात किती बसतील नाही रोप आता कुठली रोपं ठेवतात त्यावर डिपेंड आहे. कुंडीची साईज वर येईल कुंडी जर म्हणाल तर आता कुठली साईज आहे त्या साईज वरती मॅटर करत याच्यामध्ये काय माहिती का मोस्टली आपण जादा करून जे तुमचं रूट ट्रेनर आहेत ना रूट ट्रे जर ते असतील कटिंग साठी जे बेड असतात छोटे आणायचे त्यामध्ये आणि रुटिंग करायचे त्याच्यामध्ये. ते कसं आपण त्याचं- ज्या रूट ट्रे आहेत रूट ट्रे 1 लाख बसते ते. आता तुम्ही तिकडं रोपं टाकता 1 लाख रुपये वाजतात. रोपं तयार करायला मुळ्या फुटायला याचा सिस्टम कंटिन्युअस चालू मग याला हो? पण चालू होतं. नाही नाही आई बी टाकायची गरज नाही काय वगैरे नाही, उन्हाच्या वेळेस चालू करतात नाही, क्लायमेट उन्हाळ्यात चालू करायची गरज नाही. उन्हाळ्याची गरज आहे. टेम्परेचर ठरलेलं असतं किती पाहिजे त्याला वाढीसाठी तेव्हा जर तुम्ही वर्किंग करताय काम याचं करताय, जवळजवळ 15 ते 20 टेम्परेचर उन्हाळ्या दिवसात टेम्परेचर ते 35 असतं 35-38 आपण 20 पण खाली आणू शकतो आणि ह्युमिडिटी जवळजवळ 80 पर्यंत आपण वाढवतो 80 पर्यंत ह्युमिडिटी
नाही नाही IBA वापरायची गरज नाही का याला गरज नाही लागली त्याच्यात. चला वरचं कर चालू आपण. कमी करा. खर्च कमी करा उत्पन्न वाढवा. हे झालं हे दुसरी मायक्रो सिस्टीम यशवंत, ठीक आहे. हो, हे चालतं. हा चालू केलं का ते? वरचं चालू कर. दोन टोक दोन प्रकारचे हा हे चालतं. हे ना, ते mini sprinkler आहे. Overhead sprinkler म्हणतात त्याला. हा? Overhead sprinkler म्हणतात त्याला. हा, आणि हे फॉगर आहे. मिस्टर मी बारके ड्रॉप फॉगर आणि मिस्टर फॉगर नाही ओव्हरहेड स्प्रिंकलर लिहून घ्या. ओव्हरहेड स्प्रिंकलर आहे ते आणि हे मिस्टर आहे ते मिस्टर मोबाईल मध्ये पाणी जाईल ते अहो वॉटरप्रूफ आहे. करायला लागलं हे लिहून घ्या ते मला सांगा मला पाठवून द्या. संध्याकाळी खाली त्याच्या आड द्यावं लागतं परत की काय आहे ते काय शेतकऱ्यांना माहिती द्यायला. दिवस चालू होता माझा. केला का तुला? पुढं प्लेस चालू थोडक्यात त्याचं याचं फंक्शन एकच आहे बुवा. चालेल बघा कसं झालं बघ छान बापरे हे फक्त मिस्टर चालू झाले हे पण कर ना मी ओव्हरहेड बघ ना चालू कर हा चालू कर दोन्ही पण दोन्ही चालू कर हा दोन्ही चालू कर हा असं अगं बाय 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 बाय. या इकडे प्रेशर याचं काय दोन्ही एका वेळेला बघा ना कसं पाणीच पाणी आहे बघा बापरे रेकॉर्डिंग करा छान पैकी माहिती सांगायची आता 10 मिनिटात पाणी किती जातंय त्यातलं. नाही उन्हाळ्यात तिकडे मिस्टर आहे 160 LPH चा मिस्टर आहे. एक मिस्टर 160 लिटर पाणी एका तासात सोडतो. किती 160 लिटर पर हवर. बापरे मग काय 15 मिनिटं चालवले का लय झाला तो 10 मिनिटात 10 मिनिटात सगळं पाणी कवर होतंय ते पण ओलगार झाले किती गंजणार नाही नाही, याला करू आपण त्याला आयडिया काय याला प्रत्येक वर्ष रंग देणं महत्वाचं त्याला आणि ते खाली विडमॅट टाकून त्याच्यावर मल्चिंग पेपर बस त्याला आणि जर उंची नाही कमी झाली तर याच्यावर अनिताला आपलं व्हायचं काम आलं बस अनिता वर चढली की काम देखील करू शकते अनिता काही वजन जास्त नाही काय नाही पाऊस चांगला झाला बरं पाऊसच पडला बघा ना किती आता काय ना तुम्हाला एप्रिल मे मध्ये त्याचं लय महत्व कळेल एप्रिल मे महिन्यात तुम्ही म्हणत होतात ना मॅडम पैसे ह्याच्यात मिळत कधी पाणी ते एक वॉल द्यायचं त्यांनी बटनावर आणलंय सगळं. काय? ते सगळी ते तिकडे सुद्धा एका करायचं. जरी म्हणलं त्याची प्रेशर कमी मिळते त्याला डबल एरिगेशन प्रेशर कमी हा प्रेशर कमी आहे त्याला दोन्ही पैकी एक चालवलं तर हा ठीक आहे त्याचं घ्या. तर त्याचं सगळं मेंटेनन्स सगळी माहिती घ्यावं लागणार त्याप्रमाणे मेंटेनन्स कंपनीचे लक्ष ठेवावं लागणार एक वर्ष तर मेंटेन याच्यात आहे आपण काय झालं तर त्याला जरी असलं तरी पण आपल्याला बी हा आपल्याला बघायला मिळतं. सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. हे सत्तर ते बेटा ते दोन्ही ते बेटा पुढे पहिल्यांदा झालं ना? पहिल्यांदा मी राहुरीचं 16 साली मांडलो होतो 20 वर्षापूर्वी आपल्या लक्षात पहिले त्याला काय काळा कलर द्यायचा का रेड ऑक्साईड लावायचं कसली हो गिरायचं पावती मारा तुम्ही मॅडम आहेत का